चारुतरु प्रशोभितवने मंसातिभारन्वहन् वाचा शंभलीति वितरन् पीयूषवर्षं प्रभु निशेषं शमयन्नलर्कनुपतेः स्थापत्रयं लीलया तं दत्तं प्रणमे समस्तविदुषाम् येषां गुणानिधि। अतुल्य परमानंदामृत सागर भगवान द्वारकानाथाच्या असीम कृपेने संपन्न होत असणारी आपली श्रीमत कृष्ण कथा। सज्जन हो, गेल्या 5 दिवसापासून अतिशय आनंदामध्ये, अतिशय उत्साहामध्ये, रमणीय वातावरणामध्ये आपली संपन्न होत असणारी ही कृष्ण कथा, आता ही कथा समारोपीय सत्राच्या ठिकाणी येऊन पोहोचलेली लक्षात घ्या। आज या ठिकाणी या कथेच्या निमित्ताने, समारोपीय सत्राच्या निमित्ताने ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं, ज्यांचं अध्यक्षस्थान म्हणून आपल्या कथेला लाभलं, असे ज्ञानाने वयाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणारे परमपूजनीय महंत श्री येलेराज बाबाजी मिरजगाव, तसेच पूजनीय महंत आमचे स्नेही माझ्यावर प्रेम करणारे परसराज बाबाजी आष्टी, पूजनीय महंत श्री बायराज बाबाजी, पूजनीय महंत आमचे स्नेही प्रभाकर बाबाजी नेवासा, तसेच पूजनीय महंत अविनाश दादा जे सतत कार्यरत आहेत असे धाराशिवकर, आणि पहा आपल्याच गावचं रत्न असणारं, मनाचा मोठ्यापणा ठेवून मला या ठिकाणी ज्यांनी बोलावलं आणि 5 दिवसापासून सतत कुठलाही अभिमान न ठेवता प्रत्येक हातामध्ये जे काम पडन ती सेवा करणारे, बोलणारे तर सगळेच असतात, पण कृष्णनाथासारखं मोठाही होता आलं पाहिजे, बारीकही होता आलं पाहिजे। माझ्या जगाच्या मालकाने राजसू यज्ञामध्ये स्वतः वाढलं, हे बारीक मोठं तर सगळ्याला होता येतं, पण बारीक कुठं होता येतं। तसं आमचे स्नेही सन्मित्र गोपाल दादा, दादाच्या एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा। त्यांचे साथीला असणारे आमचे नितीन दादा बिडकर असतील, पूजनीय श्री भाविकराज बाबाजी धाराशिवकर्ते असतील, पूजनीय आमचे लक्ष्मणी दादा येळमकर्ते हे बाबांना या ठिकाणी साथ देतात, आणि या ठिकाणी अनेक आश्रमातील ज्येष्ठ श्रेष्ठ नाना ज्ञान वृद्ध असणाऱ्या तपस्विनी माता त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी साष्टांग दंडवत करतो। आताच या ठिकाणी सुंदर ज्यांचं असं व्याख्यान झालं अशा प्राध्यापक योगिताताई, सुंदर त्यांनी व्याख्यान केलं, कारण प्राचीन काळचा महाराष्ट्र जो कर्मकांडामध्ये अडकला होता आणि त्या काळची श्री म्हणजे फक्त उपभोग्य वस्तू आहे, तिने फक्त चूल आणि मूल बघावं इथपर्यंत सीमित असणारी श्री डोमेग्रामला त्यांनी जे चरित्र सांगितलं सारंग पंडितांचं, कैश्या असती गुलगुल्या याते नेऊन घालावे तेलंग देशा, मग कांडी जेती कोदे आणि आपण असावे गोसाव्यांच्या सन्निधानी। स्वामी म्हणतात का हो, त्यांना तेलंग देशामध्ये नेऊन घालावं आणि तुम्ही आमच्या सन्निधानी असो, तुम्ही काय टोंग म्हणजे तुम्ही काय ठोकळे आमच्या ठिकाणी काय कामाचे? अरे त्या काही जीवानी ह्या काही जीविल्या, या ते आनदेव रक्षिता आणि तुमते आनदेव रक्षिता, दोघांनाही एकच देव रक्षण करणार आहे। आणि माझ्या महादंबेने स्वतःचा भाऊ असणारा नागदेवाला पाठीवरती आणलं आणि मानव संप्रदाय जिवंत ठेवला एका श्रीने, महादंबेने। आद्य कवित्री कोण होऊन गेली असेल ती महादंबा आहे, असं श्रींना अधिकार देणारं चरित्र प्राध्यापिका योगिताताई यांनी आपल्या समोर मांडलं। आणि या ठिकाणी बघा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत सुंदर असा ज्यांचा
सिस्टम आहे ज्यांचं. आम्ही कधी रागवलो तरी ते हसतात. असे आमचे झांबरे पाटील, त्यांनाही धन्यवाद देतो. टाळ्या टाळ्या. वा 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 वा. अनेक कथेमध्ये या ठिकाणी सुंदर मला अशी साथ करतात, भावाप्रमाणे माझ्यासोबत उभा असतात. सुंदर असा ज्यांचा आवाज आहे पहा. आत्ताच 7 दिवस केरूळला तेच गाण्यासाठी होते. सप्त्यामध्ये हरिभक्त परायण आमचे अशोक महाराज चिपुरी मानमुडीकर या ठिकाणी सुंदर अशी शिंत साथ मला देतात. आमचे श्नी हरिभक्त परायण गोविंद महाराजची भारती, मृदंग विशारद मुकुंद महाराजजी दुरंदरे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज योगायोग असा आमचे सन्मित्र ॲक्युपॅड वादक अक्षयजी जगधने, योगायोग असा की त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि आपल्या कथेच्या समाप्ती दिवशी आला. त्यांना मी खूप खूप त्यांच्या अभिष्ट सोहळ्याच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळात वेळ काढून आपण गेल्या 5 दिवसापासून ही कथा या ठिकाणी श्रवण करतायत. तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो, साष्टांग दंडवत प्रणाम करतो. बघा सज्जन हो, ही कथा आपली 4 दिवसाची होती. किती दिवसाची होती? 4 दिवसाची. पण मानव संप्रदायामध्ये पंचकृष्ण आहेत. देवाची कदाचित इच्छा असेल. आमचे चक्रधर महाराज म्हणले, अरे गोपालदादा 4 दिवस कुठं कथा करता, मी राहिलो ना. म्हणून कदाचित त्यांनी पुन्हा 5वा दिवस वाढवला आणि आमच्या पंचकृष्णाची 5 दिवस ही कथा संपन्न होत आहे. आणि आपल्या कथेचा आज हा 5वा दिवस आहे. आपण मोठ्या अंतकरणाने, उदार अंतकरणाने 5 दिवसापासून या ठिकाणी कथा श्रवण करताय पहा. सगळ्यांना पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि सेवेला या ठिकाणी मी प्रारंभ करतो. चेतश्चिंतय चित्परम चितिहरम चिचेतनम चिन्मयम मोहम मुंच मनो मनोभो महाकुपार पारम तरम अंतकोश कोशमणिकरम सन्मूल मुम्मूलिनम जीवम जीवयते जगज्जनिकरम चक्रेश्वरम तम परम. ज्यांनी भागवत कथा मानवा संप्रदायामध्ये लिहिली ना, पहिली भागवत कथा भास्कर भट्ट बोरीकरांनी त्यांच्या गुरूंच्या मनाला ते उपदेश करतात की हे मना, मोहापासून दूर हो. हा नरकगामी समुद्र चांगल्या प्रकारे तरुण जा. मळ कर्मापासून मुळातून उपटून टाकणारा, मायेला चेतवणारा, मायेच्या पलीकडे असणारा सर्वज्ञ श्री चक्रधराला तू शरण जा, भागवत कथेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण ती कथा या ठिकाणी 5 दिवसापासून मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. माऊल्यांनो, देवाकडे जाण्यासाठी त्या जगाच्या मालकाने अनेक रस्ते सांगितलेले आहेत. पहा, अनेक रस्ते सांगितले. तुमच्याकडं धन आहे ना, धन, तुमच्याकडं पैसा आहे ना, तर तुम्ही पैशाच्या माध्यमातून एखादं मंदिर असेल, एखादा सप्ताह असेल, एखादी कथा असेल, तिथं पंगत देऊन तुम्ही भगवंताकडे जाऊ शकता. पहा, मग एखादी गरीब माऊली म्हणेन, बाबा माझ्याकडं तर पैसा नाही, माझ्याकडं धनही नाही, मग मला कसं देवाकडे जाता येईल? चिंता करू नकोस, तुलाही देवाकडे जाता येतं. तू काय कर, तुझ्याकडं पैसा नाही ना, फक्त रोज मंदिरात जाय. मंदिरात आल्यानंतर दास्य नावाची भक्ती कर, झाडायचं काम कर. एखाद्या आश्रमात जाशील ना, भांडे घासण्याचं काम कर. इथे येशील ना सप्त्यामध्ये, पात्र उचलण्याचे काम कर, वाढण्याचं काम कर. अगं तुलाही देवाकडे जाता येतं, लक्षात घ्या. याला दास्य नावाची ते दास्य मोचक. मग एखादी आजची फार हुशार असते, घरी शेण काढीन, पण इथं आल्यानंतर म्हणते, बाबा माझा मनका गेला, मला वाढता येत नाही, मला आश्रमात गेल्यावर भांडे घासता येत नाही, मला पुसता येत नाही, मग मला कसं देवाकडे जाता येईल? अगं आजे, तुला वागता येत नाही ना, तुलाही देवाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तू काहीच करू नको, फक्त काय कर, श्रवण भक्ती कर. इथं सप्त्यामध्ये ये आणि बाबाची कृष्ण कथा ऐक, मंदिरामध्ये जाय, गीता ऐक.
तुलाही भगवंताकडे जाता येईल. पण एखादी त्याच्या पुढची म्हातारी असते ती म्हणली, बाबा मला कानाने ऐकायला येत नाही, कानाने मला कसं देवाकडे जाता येईल. मी सांगितलं, आजी चिंता करू नको, तुला ऐकायला येत नाही ना, तू फक्त बाबाच्या तोंडाकडे बघ, हातामध्ये गाठी घे, स्मरण कर, तुलाही देवाकडे जाता येतं. पहा किती माझ्या देवाने रस्ते सांगितले देवाकडे जाण्यासाठी, किती रस्ते सांगितले. सगळ्यालाच तर देवाकडे जाता येतं. आता पुन्हा आपण पाठीमागे येऊ, ज्यांच्याकडे पैसा आहे मग ते पंक्ती करून देवाकडे जाता येतं, बरोबर आहे का नाही. पण शास्त्र सांगते, भागवत कथा सांगते, नाही, तुमच्याकडे पैसा आहे ना, तुम्ही पंगत करताय, पण ती पंगत करत असताना त्याच्या पाठीमागं तुमचा भाव आणि भक्ती महत्वाची, लक्षात घ्या. जर पंगत करताय मनामध्ये जर किलमेश अहंकार असेल, माझ्यासारखा कोणी करू शकत नाही, तुमच्या पंक्तीचा स्वीकार भगवंत करत नाही. त्याच्या पाठीमागं काय पाहिजे? भाव पाहिजे. अंतरीची घेतो गोडी, 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 अंतरीची घेतो गोडी. हो पाहे गोडी भावाची, ओ पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, 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 हो अंतरीची घेतो घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची. हृदयामध्ये भाव जर असेल ना, तो भाव पाहत असतो. म्हणून तुम्हाला एक भावाचं चरित्र तुमच्या समोर मी आज मांडणार आहे, जे भागवत कथेमध्ये आले. ज्यावेळेस पांडवांचा वाद झालेला आहे, कौरवांचा आणि पांडवांचा, अधिकाराचं राज्य मिळत नाही, वनवास भोगावा लागला. काल आपण चरित्र पाहिलं, वस्त्रहरण झालं. वनवास संपल्यानंतर कधी कधी मोठे माणसं असतात ना भावकीमध्ये, भावाला समजून सांगतात, अरे त्यांचं वाट्याचं देऊन टाक ना, देऊन टाक त्यांना, त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या बापाचंही ते. पण आम्ही कधी कधी संसारात ऐकत नाही. असंच महाभारतामध्ये द्वारकानाथाने एक वेळेस शिष्टाई करण्यासाठी शांती प्रस्ताव म्हणून हस्तिनापूरमध्ये राजा धृतराष्ट्राकडे जातात. दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, अरे अवघं राज्य नाही, कमीत कमी 5 गावे तरी देऊन टाकणं त्या पांडवांचे. दुर्योधनाने सांगितलं, वासुदेव कृष्णा, 5 गावे काय, पण सुईच्या अग्रभागावर बसेल एवढं सुद्धा मी राज्य त्यांना देणार नाही, लक्षात घ्या. सुच्चाग्रम नैव दास्यामि युद्धेन केशवा. सुईच्या अग्रभागावर बसेल एवढं राज्य सुद्धा मी त्या पांडवांना देणार नाही. कृष्ण भगवंताने समजावून सांगितलं. मोठे माणसं संसारामध्ये समजावून सांगतात. द्वारकानाथ निघून गेलेले पहा. नीतिमंत असणारे विदूर काका, पांडवांचा भाऊ असणारा पांडुराजांचा, त्या हस्तिनापूर महलामध्ये शेवट एकदा
उदंड असणाऱ्या दुर्योधनाला आपल्या भावाच्या मुलाला समजून सांगावं. ऐका मावल्यांनो कथा. विदुर काका गेले. दुर्योधना, अरे ते आपल्या भावाचे मुलं आहेत रे, तुझ्या काकाचे मुलं आहेत ते पांडव, त्यांचं राज्य त्यांना देऊन टाक, असं नको करोस. त्यावेळेस एक वाक्य विदुराच्या तोंडातून निघालं. विदुर म्हणतो, एक दाशी पुत्राने आम्हाला समजून सांगण्याचं काम नाही. ज्यावेळेस दाशी शब्द उच्चारला ना, विदुर काकाचे डोळे भरून आले, हृदय भरून आले. ज्यावेळेस घरातले मुलं मोठ्या माणसाला बोलतात ना, त्यावेळेस माणसाचं हृदय तुटत असतं. जमीन सरकलेली होती आज विदुर काकाच्या पायाखालची. डोळ्याला धारा होत्या, दुःख ते सहन होत नव्हतं. विदुर काका महलामध्ये गेल्याले स्वतःची पत्नी असणारी सुलभा म्हणते, धनी आज आपल्या डोळ्यामध्ये पाणी काय? त्यावेळेस विदुर काका म्हणतात, सुलभा मला आज दुर्योधन खूप बोलला, खूप बोलला. विदुराची पत्नी असणारी सुलभा म्हणते, धनी कदाचित भगवंताची इच्छा असेल की आपण या महलामध्ये राहू नये. काय म्हणते? कदाचित देवाची इच्छा असेल, नाही राहायचं आपल्याला इथं, आपण भिक्षा मागून खाऊ, अरण्यात राहू, वनात राहू, नाही राहायचंय. दोघही निघालेले पहा. ज्याने आयुष्य त्या हस्तिनापुराची त्या तख्ताची सेवा केली ना, काही न घेता दोघं सुलभा आणि माझा विदूर अरण्यामध्ये पर्णकुटी करून त्या ठिकाणी राहतात. एक पर्णकुटी केलेली आणि त्या पर्णकुटीच्या बाहेर चांदणं पडलेले अरण्यामध्ये दोघही झोपलेले आणि दोघांचा संवाद चालू. ती सुलभा म्हणते, का हो धनी, तुमची काय शेवटची इच्छा आहे? माझा विदुर काका म्हणतो, सुलभे बस आता काही इच्छा नाही राहिली बघ, फक्त या डोळ्याने एकदा त्या जगाच्या मालकाला, द्वारकानाथाला डोळे भरून पाहण्याची एकदा इच्छा आहे. ती सुलभा काय म्हणते, हसत हसत म्हणते, दुःख आहे बी आणि हसते बी म्हणते, अहो तो द्वारकेचा राजा आहे, तो राणा आहे, तो तुम्हाला ओळखेल का? विदुर काका म्हणतो, मला काका म्हणतो बघतो. काय म्हणतो? मला तो काका म्हणतो, काका. दोघांचा संवाद चालू आहे. बोलता बोलता त्या सुलभेला आणि विदुर काकाला बघा झोप लागलेली आहे आणि ती एक स्वप्न पाहते, वासुदेव कृष्णाचं, नाथाचं. जर माझ्या पर्णकुटीमध्ये जगाचा मालक जर आले ना, माझं भाग्य, मेरे झोपडी के भाग, म्हणजे माझं भाग्य उजडेल. ती काय म्हणते? तिचं ते स्वप्न आहे, म्हणून तिचं स्वप्न आपण भजनामध्ये पाहणार आहोत. आणि ती म्हणते, जर माझ्या अंगणामध्ये देव आला ना, तर माझ्या अंगणामध्ये दिवाळी सजणारे. पहा, लक्षात घ्या. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, शाम आएंगे. झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, शाम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, शाम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, शाम आएंगे. शाम आएंगे, आएंगे, शाम आएंगे. शाम आएंगे, आएंगे, शाम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग जय हो. खुल जाएंगे, शाम आएंगे. मेरी झोपड़ी